योगेश महाडिक. योगेश महाडिक एक गाजलेले फलंदाज समर्थनगर संघाकडून आपण श्रीकृष्ण चषक 2024 आणि 2025 मध्ये नक्कीच आपण त्यांना पाहिलं. 24 मध्ये मला वाटतं एक चांगला फिनिशिंग टच आपल्या संघासाठी ज्यांनी करून दिला होता ते योगेश महाडिक. 2025 मध्ये मात्र मला वाटतं 11 मध्ये आपल्याला दिसले नव्हते, परंतु या वर्षी त्यांचं झालंय पुनरागमन आणि पुनरागमन डायरेक्ट आले सलामीला. सामना आहे तो वडाचीवाडी संघासमोर. वडाचीवाडी संघाकडे आहे राहुल महाडिक आणि राहुल आणि राहुलची गोलंदाजांची जोडी. बघूया महाडिक वर्सेस महाडिक काय करतात या सामन्यामध्ये. स्टार बॅटर प्रथमेश सलामीला पुन्हा एकदा सज्ज. मला असं वाटतं की तसेच मागच्या सामन्याचे सामनावीर सज्जन माटे यांना सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतोय. ते माझे मित्र आणि सहसमालोचक, मनाने शांत आणि स्वभावाने कुल असे प्रफुल यांना विनंती आहे की सज्जन माटे यांना सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करायचे. आणि सामनावीराचा टी शर्ट जे आहे ते आपल्याला MG गोल्डचे सर्व मंगेश चिले साहेब यांच्याकडून तसेच VSP स्पोर्टच्या सहकार्यातून आलेला आहे. तत्पूर्वी आपण वळूया या सामन्याकडे. सामना सुरू आहे तो वडाचीवाडी विरुद्ध समर्थनगर. वडाचीवाडी संघाकडून स्ट्राईक बॉलर पहिली ओव्हर घेऊन येतोय तो गोलंदाज संकेत खताते. सामना आहे तो प्रथमेश महाडिक समोर. मला वाटतं श्रीकृष्ण चषक 2024 चा पहिला चेंडू ज्याने षटकार मारला होता तो प्रथमेश आज पुन्हा एकदा श्रीकृष्ण चषक 2026 मध्ये सज्ज आपल्या संघासाठी स्ट्राईक एंडवर फलंदाजी करतोय. सामना आहे तो संकेत समोर. संकेत युवा स्टार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो वडाचीवाडी संघाकडून. चला सामन्याला लवकर सुरुवात करूया. चला पहिला चेंडू. यावेळेला चेंडू मात्र पटकावला मिसहिट आहे. राहुल जातोय जेलसाठी आणि पहिल्या चेंडूवरती माघारी जावं लागतंय ते फलंदाज प्रथमेशला. संकेतला मिळालेला मोठा विकेट आणि राहुल कडून पाहिलेला एक सुरेख असा जेल. पहिल्या चेंडूवरती गडी होतोय बाद. चंदू कांबळे कुठे असतील त्यांनी स्टेज जवळ संपर्क साधायचा आहे. त्यांचे मित्र इकडे त्यांना शोधत आहेत. चंदू कांबळे. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. आपण पाहतोय त्या खेळाडूकडे गेल्या वर्षी श्रीकृष्ण चषकचा मालिकावीरचा पुरस्कार ज्याने घरी नेला होता तो दीक्षित महाडिक. यावेळेला पुन्हा एकदा वन डाऊन बॅटर समर्थनगर संघासाठी सज्ज फलंदाजी मार्कवर. येस श्रीकृष्ण चषक 2025 हे लक्षात ठेवलं जाईल ते दीक्षित महाडिकच्या अष्टपैलू खेळासाठी. आणि तसाच खेळ यावर्षी सुद्धा दीक्षित महाडिकला या मैदानावरती करायचा आहे. कारण की जर समजा त्याला ट्रॉफी डिफेंड करायची आहे तर नक्कीच दीक्षित महाडिकला इथे चांगला खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा संकेत सज्ज. बघूया यावेळेला दीक्षितच्या बॅट मधून चेंडू भिरकावला लेग साइडच्या दिशेने आणि चेंडू जातोय नो प्लस. पंचांचा इशारा नो प्लस. 6 धावा आहेत का? येस इट इज अ 6. नो प्लस 6. पहिल्या चेंडूवरती षटकार मारून खातं उघडलंय आपल्या संघासाठी ते दीक्षित महाडिकने. आणि आता संख्या धाव जाऊन पोहोचली आहे ती 1 चेंडू आणि 7 धावा, 1 गडी बाद. चला एक सुवर्ण संधी आहे ती योगेश दादा यांच्यासाठी. मैत्री कट्टर तर कुठे पण टक्कर. योगेश दादांचे मित्र महेश लाड यांच्याकडून सुवर्ण संधी आहे की योगेश दादांनी जर षटकार मारला तर 100 रुपयाचं पारितोषिक असेल ते फक्त आणि फक्त योगेश दादांसाठी. चला या दरम्यान आपल्याला फलंदाजी एन्जॉय करायची आहे ती दीक्षित महाडिकची.
सामना आहे तो संकेत समोर. संकेतने पहिल्या चेंडूवरती गडी मात्र बाद केला होता. नवीन गोलंदाज आलाय तो अक्षय. यावेळेला यॉर्कर अचूक टप्प्याचा चेंडू होता आणि यावेळेला मात्र चेंडू निर्धाव चाललाय. धावसंख्या स्थिरावते ती 1 चेंडू 2 चेंडू आणि 7 धावा. चला पुन्हा एकदा सज्ज दीक्षित महाडिक. सामना असेल तो अक्षय समोर. यावेळेला सुद्धा फुलटॉस होता. दीक्षितच्या बॅट मधून एक चांगला फटका आलाय. चेंडू चाललाय गॅप मध्ये. 1 बाउन्स 4. श्रीकृष्ण चषकचा हा खणखणीत आणि दणदणीत ब्रँडेड चौकार दीक्षित माडिकच्या बॅट मधून आलेला पहिला. डीजे चला थँक्यू डीजे. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. सामना चालू आहे तो वडाची वाडी विरुद्ध समर्थनगर. समर्थनगरचा स्टार फलंदाज दीक्षित माडिक गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा सामन्यामध्ये रंगत आणताना आपल्या संघासाठी 1 चौकार आणि 1 षटकार ठोकून पुन्हा एकदा क्रीजवर सज्ज. सामना येतो अक्षयच्या समोर. यावेळेला सुद्धा मी सीट आहे. चेंडू आहे हवेमध्ये. चेंडू चाललाय नो मॅन्स लँड मध्ये आणि 1 धाव पूर्ण. यस आता मात्र सुवर्ण संधी आहे ती योगेश दादा माडिक यांच्यासाठी. योगेश दादा माडिक यांचे मित्र महेश लाड यांनी ठेवली आहे सुवर्ण संधी. 1 षटकार मारा आणि 100 रुपये घेऊन जावा. बघूया योगेश दादा माडिक षटकारासाठी जातात की आपल्या संघासाठी 1 धाव काढून दीक्षितला स्ट्राईक वर आणतात हे पाहण्यायोग्य राहील. पुन्हा एकदा सज्ज अनुभवी बॅटर योगेश माडिक सज्ज. सामना आहे तो एक युवा गोलंदाज अक्षयच्या समोर. चला अक्षय पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला मात्र योगेश दादा माडिक यांच्या बॅट मधून चेंडू चाललाय बाउंड्रीच्या दिशेने. काउ कॉर्नरला गेलेला हा 1 बाउन्स चौकार. योगेश दादा माडिकच्या बॅट मधून आलेला हा पहिला श्रीकृष्ण चषक 2024 चा चौकार. डीजे चला चेंडू झालेत 5 आणि धावसंख्या झाली आहे 16. आता पुन्हा एकदा शेवटचा 1 चेंडू बाकी. सामना करतील ते योगेश दादा माडिक. 5 चेंडू आणि धावा झाल्यात त्या 16. यावेळेला मात्र ऑफ साइडला टाकलेला चेंडू निर्धाव जातोय आणि बीट करण्यात यश आलंय त्या अक्षयला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 16. चला 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 स्पीडअप करायचं आहे मित्रा. राहुल लवकर सामन्याला सुरुवात करायची. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आलेत ते. येस नवीन गोलंदाज आले ते राहुल कांबळे. दुसरा षटक आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आपल्या संघासाठी श्रीकृष्ण चषक 2026 मध्ये राहुल कांबळे वडाची वाडी संघाकडून. आता मात्र सामना असेल तो 2025 चा मालिकावीर दीक्षित माडिक समोर. बघूया राहुल कांबळे अनुभवी गोलंदाज आपल्या संघासाठी. यावेळेला पुन्हा एकदा दीक्षितच्या बॅट मधून अल्टी पलटी दे घुमाके. चेंडू चाललाय चौकारासाठी. 1 बाउन्स चौकार. दीक्षित माडिकच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत दुसरा श्रीकृष्ण चषक 2026 चा चौकार. डीजे धन्यवाद. 2025 मध्ये सुद्धा दीक्षित माडिकच्या बॅट मधून आलेला एक रिव्हर्स स्वीपचा षटकार आपण पाहिला होता आणि त्याच्या प्रचंड रील अशा व्हायरल झाल्या होत्या आणि दीक्षित माडिकचं नाव टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये नक्कीच कोरलं गेलं होतं. तो त्याचा रिव्हर्स स्वीपचा फटका यावर्षी सुद्धा पुन्हा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा दीक्षित माडिक सज्ज. यावेळेला मात्र चकवण्यात यश आलंय ते राहुलला आणि 1 धाव चोरण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि एका धावेने स्ट्राईक रोटेट झाली आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 21 धावांवरती. आता पुन्हा एकदा स्ट्राईक वर आलाय ते अनुभवी फलंदाज योगेश दादा महाडिक.
चला पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज राहुल सामना करतील ते योगेश यांचा. ओहो यावेळेला सुद्धा बीट केलंय परंतु कीपर कडून गपलत झाली आणि एक धाव चोरण्यात यश आलंय ते योगेश महाडिक यांना. तसेच दीक्षित माडिक यांच्या चौकारासाठी ते पारितोषिक आलंय. महेंद्र माडिक यांच्याकडून 100 रुपयाचं, संदीप माडिक यांच्याकडून 100 रुपयाचं आणि शैलेश साबळे यांच्याकडून 100 रुपयाचं. दीक्षितला विनंती आहे की ही मॅच झाल्यानंतर आपलं पारितोषिक मात्र कलेक्ट करायचंय. पुन्हा एकदा सज्ज तोरी मालिकावेर पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला सुद्धा राहुल कडून अचूक टप्प्याची गोलंदाजी होतीये का परंतु फिल्डिंग मात्र होतीये खराब आणि एक धाव चोरण्यात पुन्हा एकदा यश आलंय ते योगेश दादांना. आणि आता स्ट्राईक वर गेले ते योगेश महाडिक. वाईड +1 संघाची वाढती धावसंख्या आता जाऊन पोहोचली होती 24 धावांवरती आणि चेंडू झालेत फक्त आणि फक्त 3. फक्त आणि फक्त 3. चला 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 थोडस स्पीडअप करायचंय. येस आपल्याला ठाऊक आहे की टिपू सुलतान क्रीडांगण इथे आपल्याला 5 वाजेपर्यंत सर्व सामने कंप्लीट करायचे आहेत आणि समाजाचं सुद्धा हेच ध्येय आहे की सर्व सामने निर्विघ्नपणे 5 वाजेपर्यंत कंप्लीट झाले पाहिजे. त्यासाठी सर्व खेळाडूंना थोडस स्पीडअप करण्याची गरज आहे. चला वळूया मैदानाकडे. सामना थोडासा थांबलाय परंतु आपल्याला इथे थांबायचं नाही. आपल्याला इथे जिंकायचंय आणि जिंकण्याचा उद्देश घेऊन आजच्या या श्रीकृष्ण चषक 2026 मध्ये सहभागी झालेत ते 16 क्रिकेट संघ. आणि आता ही पहिली फेरी. पहिल्या फेरीनंतर दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होतील ते फक्त आणि फक्त 8 क्रिकेट संघ. आणि यानंतर सुद्धा दुसरी फेरी आपल्याला अगदी वेळेमध्ये जर सुरू करायची असेल तर हा सामना सुद्धा आपल्याला लवकरात लवकर सुरू करावा लागेल. येस चला वडाची वाडी लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून दुसऱ्या षटकाची सुरुवात करायची आहे. 3 चेंडू नंतरला धावसंख्या झाली आहे ती 24. आता शेवटचे अजून 9 चेंडू बाकी. सामना करतील ते योगेश दादा. सामना असेल तो त्यांचा राहुल यांच्या समोर. राहुल सुद्धा एक अनुभवी गोलंदाज. गेली अनेक वर्ष वडाजीवाडी संघासाठी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात ते राहुल. सामना करतील ते योगेश महाडिक यांचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा योगेश महाडिक सज्ज. यावेळेला योगेश महाडिक यांच्या बॅट मधून चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंगॉनच्या दिशेने आणि हा पुन्हा एकदा एक सुरेख झेल. माघारी जावं लागते ते योगेश महाडिक यांना. राहुल कडून पाहायला मिळाला झेल. आजच्या या सामन्यामध्ये मला वाटतं 2 विकेट गेलेत आणि दोनही झेल बाउंड्री लाईन वरती अतिशय अचूकरित्या टिपलेले आहेत ते राहुल यांनी. एकदा राहुल यांच्या फिल्डिंगचं सुद्धा कौतुक झालं पाहिजे कारण की फिल्डिंग ही अशी गोष्ट आहे की जिथे तुम्ही पिच वरती जरी उपस्थित नसलात तरी सुद्धा आपल्या फिल्डिंगच्या योगदानामुळे सामना पलटवू शकता. आणि अशाच प्रकारची फिल्डिंग बाउंड्री लाईन वरती लॉंगॉनच्या दिशेने आपल्याला राहुल यांच्याकडून पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज आहे तो सुद्धा राहुल. नवीन बॅटर आलाय तो सुद्धा राहुल. सर्व राहुल इथे प्रेझेंट आणि राहुलला लागले विजयाची चाहूल. बघूया फ्लिक केलाय चेंडू ट्रॅव्हल करतोय फाईन लेगच्या दिशेने. 2 धावा काढण्याचा प्रयत्न राहुलचा. यास इथे तिसऱ्या धावेसाठी सुद्धा येतोय दीक्षित माडिक आणि 3 धावा पूर्ण होतील का नाही. 2+ विकेट. माघारी जावं लागते ते राहुलला. तसेच मीनाताई ठाकरे रक्तपेढीचे संचालक ईश्वर कसार साहेब यांचं या ठिकाणी श्रीकृष्ण चषक 2026 मध्ये आगमन झालेलं आहे. मी संपूर्ण यादव सहाय्यक समिती गोवेले विभागातर्फे त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि साहेबांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचंय आणि आपल्या सामन्यांचा आनंद लुटायचा आहे. आपण सामना पाहतोय तो समर्थनगर विरुद्ध वडाची वाडी.
आपल्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आणि एक श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान, आणि रक्तदान करून आपण नक्कीच अनेक जीवांचे प्राण वाचवू शकतो. आणि अशा प्रकारचं एक चांगलं समाजकार्य आपल्याला नेहमी पाहायला मिळतं ते मीनाताई ठाकरे रक्तपेढी यांच्याकडून. आणि त्यांचेच संचालक या ठिकाणी आपल्या सामन्यांसाठी उपस्थित राहिले हे आम्ही त्याबद्दल आम्ही यादव सहाय्यक समितीतर्फे त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तसेच आपल्या यादव सहाय्यक समितीच्या आरोग्य कक्षाकडून जो मुंबईमध्ये सगळ्यात मोठा कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमासाठी सुद्धा साहेबांचं खूप मोठं योगदान लाभलं होतं. तर आमच्या संपूर्ण आरोग्य कक्षाकडून आणि यादव सहाय्यक समिती संपूर्ण 16 गावच्या प्रत्येक समाज बांधवाकडून मी साहेबांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तत्पूर्वी आपण वळूया मॅचकडे. मॅच मध्ये आली आहे मोठी रंगत. गेल्या वर्षीचा मालिकावीर मात्र गेलाय तंबूत. पुन्हा एकदा राहुलने पकडला एक सुरेख झेल आणि माघारी पाठवले ते दीक्षित महाडिकला. 2 षटकानंतर धावसंख्या आहे ती 4 गडी बाद 26 आणि गोलंदाजी मार्कवर अनुभवी राहुल पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला यॉर्कर टप्प्याचा चेंडू होता, चेंडू ट्रॅव्हल करतोय, मिसफिल्ड झाली परंतु दुसऱ्या धावेचा सुद्धा इथे प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव काढताना गडी होतोय का बाद? नाही, इट्स नॉट आउट. 2 धावा कंप्लीट. पहिल्या चेंडूनंतर धावसंख्या झाली आहे ती आता 28. चला, धावसंख्या झाली आहे ती 28. पुन्हा एकदा सज्ज नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत समर्थनगर संघाकडून राईट हँड बॅटर. यावेळेला सुद्धा गोलंदाजी अगदी अचूक झाली परंतु कीपर कडून गपलत झाले आणि एक धाव काढण्यात यश आलंय ते स्वप्नीलला. येस, आता मात्र स्ट्राईक वर गेलाय तो नवीन फलंदाज उंचपुरा असा राहुल. पुन्हा एकदा राहुल वर्सेस राहुल. येस, आपण पाहतोय श्रीकृष्ण चषक 2026 ही पहिली फेरी. पहिल्या फेरीचा हा 7वा सामना, 7व्या सामन्याची पहिली इनिंग आणि पहिल्या इनिंगचं हे तिसरं षटक. आणि योगायोग पहा, फलंदाज आहे राहुल महाडिक आणि गोलंदाज सुद्धा आहे राहुल महाडिक. चला, महाडिक वर्सेस महाडिक, राहुल वर्सेस राहुल. दोनही संघ आणि दोनही राहुल महाडिक इथे आपल्या नावासाठी नाही तर आपल्या गावासाठी क्रिकेट खेळायला आली आहेत आणि आपल्या गावाचं नाव नक्कीच रोशन करण्याचा प्रयत्न दोनही राहुल महाडिक यांचा असेल. चला, सामन्याला उशीर होऊ देऊ नका, आपण लवकर सामना सुरू करायचा आहे. येस, राहुल महाडिक लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. आपल्याकडे पंचांचा डिसिजन नेहमी अंतिम मानला जातो, त्यामुळे येस, पंचांचा डिसिजन ऍक्सेप्ट करून सामन्याला लवकर सुरुवात करायची आहे. नो चेंडू. येस, अंपायर डिसिजन इज नो. चला, पुन्हा एकदा सज्ज राहुल महाडिक. नवीन गोलंदाज आले ते गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज नेहमीच किशोर. किशोर खेताम, अनुभवी खेळाडू आपल्याला वडाजीवाडी गावाकडून अनेक वर्ष क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. सलामीला फलंदाजीला येतात ते किशोर. यावेळेला गोलंदाजाची भूमिका त्यांच्याकडे. पुन्हा एकदा सामना करतील ते राहुल महाडिकचा. यावेळेला यॉर्कर टप्प्याचा चेंडू, चेंडू फ्लिक केलाय, स्क्वेअर दिशेने ट्रॅव्हल करतोय परंतु सुरेख असं क्षेत्ररक्षण झालं आणि चौकार अडवण्यात मात्र यश आलं. आता मात्र 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होईल का? नाही. येस, 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईक वर आलाय तर राहुल महाडिक. राहुल महाडिक कडे यावर्षी भूमिका आहे ती फिनिशरची. चांगला फिनिश करून आपल्या संघाला एक मोठी धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात यश येतंय का राहुलला, की किशोर मात्र चांगली गोलंदाजी डिफेंड करतो हे पाहायला अगदी मजा येणार आहे, कारण की दोनही संघ आहेत अटीतटीचे. चला, पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला चांगला पटका स्ट्रेट ड्राईव्ह खेळला, चेंडू चाललाय गॅप मध्ये, लॉंग ऑफच्या दिशेने मिसफिल्ड झाली आणि चेंडू गेलाय चौकारासाठी. राहुलच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत आणि दणदणीत श्रीकृष्ण चषक 2026 चा ब्रँडेड चौकार.
चला धावसंख्या झाली आहे ती 36. 36चा आकडा, मोठा आकडा यांनी पार केलाय. येस, आपला दुसरा माईक चालत नाहीये, थोडं सहकार्य करायचंय. हॅलो, दुसरा माईक चालत नाहीये. पुन्हा एकदा या वेळेला चेंडू ट्रॅव्हल करतोय फाईन लेगच्या दिशेने. बघूया चौकार होतो का नाही. चेंडू अडवण्यात यश आलंय आणि 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय राहुल माडिक कडून. येस, 3 धावा कंप्लीट. आता शेवटचा सामना आहे पहिल्या फेरीतील. सामना आहे तो आपल्या आजच्या श्रीकृष्ण चषकसाठी ईश्वरकर साहेबांचं इकडे आगमन झालंय. मी समाजाच्या वतीने बाळकृष्ण काका कांबळे यांना विनंती करतो की आपण ईश्वरकर साहेबांचं सत्कार करायचा आहे. चला, या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी. यानंतर पुढील होणारा सामना आहे तो चांदोरे वर्सेस गोवेले गवळवाडी. दोनही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की टॉस का बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय आणि नाणेफेक करून जायचंय. शेवटचे 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा यावेळेला फुलटॉस भिरकावलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि धावसंख्या मिळते ती 4. राहुलच्या बॅट मधून आलेला आणखी एक चौकार. यावेळेला मात्र स्वप्नीलच्या बॅट मधून आलेला हा चौकार. तोपर्यंत आपण वळूया सत्कार समारंभाकडे. येस, आपल्या मीनाताई ठाकरे रक्तपेढीचे सर्व आणि संचालक या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि बाळकृष्ण काकांकडून या ठिकाणी त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. एक महत्वाचं समाजकार्य त्यांच्या माध्यमातून दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतं. असे समाजसेवक या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आपल्या सामन्यांना खरोखर रंगत आली. त्यांच्यामुळे आपला श्रीकृष्ण चषक 2026चा हा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि जल्लोषात या ठिकाणी पार पडतोय. तोपर्यंत मी आपल्या अध्यक्ष विठोबा दादा यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करायचंय. रक्तदान, जसं तुम्ही म्हणालात प्रथमेशजी की रक्तदान म्हणजे श्रेष्ठदान आहे आणि ते कधीच आपल्याला कुठून मिळत नाही. माणसाप्रतीच माणसाला आपल्याला द्यावं लागतं. त्या पद्धतीने आता आपले जे मीनाताई ठाकरे ब्लड बँकचे संचालक सन्माननीय श्री रमेश ईश्वरकर साहेब हे इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं आपल्या यादव साहेब समिती गोयल विभागाकडून श्रीकृष्ण चषक 2026 त्यांचं हार्दिक स्वागत. आणि त्यांनी एक आपल्यासाठी आनंदाची बातमी सांगितलेली आहे की येणाऱ्या श्रीकृष्ण चषक 2027 याच्यासाठी प्रबोधन हे ग्राउंड मी माझ्याकडनं फ्रीमध्ये करून देईन. गोरेगावला प्रबोधन हे ग्राउंड हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. येणारा श्रीकृष्ण चषक 2027चा गोरेगावला प्रबोधन या ठिकाणी होणार आहे ही आता त्यांनी जाहीर केलेलं आहे. याबद्दल आपल्या सगळ्या क्रिकेट रसिकांनी मनपूर्वक त्यांचा आभार व्यक्त करायचे आहेत. धन्यवाद साहेब, धन्यवाद. नमस्कार. यादव सहाय्यक समिती गोरेले विभाग, हा गोरेले विभाग. आज आपण जो सामना पूर्ण 17 गावांचा ना 16 गावांचा जो सामना भरवला आहे त्याच्यासाठी सगळ्या तुम्हाला शुभेच्छा. मोठं ग्राउंड तुम्हाला तिथेच आपल्या असलम शेख साहेबांकडनं मिळालं. पण मी तुम्हाला माडिक साहेबांना आता मी म्हणालो की बाबा आपलं स्वतः ग्राउंड गोरेगावला आलं, प्रबोधन गोरेगाव, तर ते आपण नेक्स्ट ज्या तुमच्या टुर्नामेंट होतील त्या आमच्या प्रबोधनच्या ग्राउंडवरती तुम्ही घ्याव्यात. आणि मला फक्त एक 15-20 दिवस अगोदर तुम्ही सांगा, मग त्या हिशोबाने आपण ते लाईनअप करू इथून, काय प्रॉब्लेम नाही. धन्यवाद साहेब, धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद तुमचं, खूप खूप धन्यवाद. चला, धावसंख्या झाली ती 44 आणि 45 धावांचं मोठं आव्हान आहे ते आता वडाचीवाडी संघासमोर. मी समर्थनगरच्या संघाला विनंती करेन की लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. तोपर्यंत आपण वळूया पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. सामना आहे तो शिवशक्ती क्रिकेट संघ. धावसंख्या झाली आहे 44 आणि टार्गेट आहे 45. वडाचेवाडी गावचे माजी अध्यक्ष आणि असलम राऊत साहेब यांच्याकडून जे देणगीसाठी सहकार्य केलेले असे आपले राकेश दादा खेडेकर यांना विनंती करतो की आपण स्टेजकडे येऊन आपला सत्कार समारंभ स्वीकारायचा आहे. राकेश दादा खेडेकर. यादव सहाय्यक समिती गोवेले विभाग शाखा मुंबई आयोजित श्रीकृष्ण चषक 2026 मधील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आहे तो श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ गोवेले गवळवाडी विरुद्ध शिवशक्ती क्रिकेट संघ चांदोरे.
चांदोरे संघ गेल्या वर्षीचा द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक पटकावलेला संघ यावर्षी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलाय आणि संघाचा कर्णधार उदय चाचले आपल्यासोबत जोडला गेलाय. तसेच गोवेले संघाचा कर्णधार प्रशांत काते. मी आपले प्रमुख पाहुणे आपले समाज बांधव दाभोळकर साहेब यांना विनंती करेन की या सामन्याचं नाणेफेक करून सामन्याला सुरुवात करायची. आपल्यासोबत आहे उदय आणि प्रशांत. राकेश दादा खेडेकर कुठे असतील त्याने स्टेज कडे यायचं आहे. राकेश दादा खेडेकर. असलम राऊत साहेब यांच्याकडून देणगी आणण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले आपले असे वडाचेवाडी गावचे माजी अध्यक्ष येस थँक्यू. राकेश दादा खेडेकर यांना विनंती करतो की आपण स्टेज कडे यायचं आहे. आणि शिवशक्ती क्रीडा मंडळ चांदोरे यांनी नाणेफेक जिंकलेली आहे. तर उदय काय डिसिजन आहे? आम्ही क्षेत्ररक्षण घेणार. येस, गेल्या वर्षी तुम्ही द्वितीय क्रमांक पटकावला होता. थोडस पहिल्या समर्थनगर आणि वडाचेवाडी या वर्षी काय सामन्याला प्रयत्न खूप उशीर असतील? करतायत. पहिल्यासाठी की जेवढं दुसऱ्यासाठी लवकर होईल प्रयत्न? तेवढं लवकर सामना स्टार्ट करावाची विनंती करतो. नक्कीच. आणि आता तुम्ही डिसिजन घेतलाय फिल्डिंगचा, तर समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचं आव्हान असेल तुमच्याकडे? 3 वर्षी ना 30च्या आतमध्ये तरी ट्राय करू. नक्कीच 30च्या आतमध्ये तुम्ही रोखाल. आणि गेल्या वर्षी तुमचा स्टार बॅटर आकाश इंदुलकर जो गावावरून खास खेळण्यासाठी आलेला होता, तो या वर्षी सुद्धा आलाय का? येस, नक्कीच. आम्हाला आशा आहे आकाश इंदुलकरची तशीच फटकेबाजी आणि उदयची तशीच कॅप्टन्सी पाहायला मिळेल. चांदोरे संघाला पुढील सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आपण वळूया प्रशांत दादा गाते यांच्याकडे. तर प्रशांत दादा, तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये किती धावा मारण्याचा प्रयत्न कराल? आमचा टार्गेट आहे 40 ते 50 रन मारण्याचा, कारण इकडे स्कोर लागेलच. नक्कीच. आणि तुमच्या टीम मध्ये असे कोणते स्टार बॅटर आहेत ज्यांच्यावरती तुम्हाला खूप जास्त विश्वास आहे आणि सलामीवीर असतील ते आणि आपल्या संघासाठी 40-50 धावा नक्की मारतील? हा सलामी राहुल रिकामे, दिगंबर कदम आहेत दोघे चांगले. नक्कीच. तुम्हाला पहिल्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तोपर्यंत आपण वळूया या सामन्याकडे. सामना सुरू आहे तो. धन्यवाद दोघांनाही. चला, सामना सुरू आहे तो समर्थनगर विरुद्ध वडाचीवाडी. चला, सामन्याला लवकर सुरुवात करायची आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. गोलंदाज मार्कवर गोलंदाज सज्ज आहे तो दीक्षित महाडिक. चला, पहिला चेंडू सज्ज आहे तो दीक्षित. यावेळेला पुल केलाय. चेंडू चाललाय फाईन लेगच्या डोक्यावरून. बघूया 4 धावांसाठी जातो का? नाही, एक धाव पूर्ण. माझे अध्यक्ष विजय धुमाळ साहेब यांना विनंती करतो की आपण दोन्ही कर्णधार यांना सन्मान चिन्ह द्यायचे आहेत. किशोरच्या बॅट मधून एक धाव आली आणि संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश झाला. आता मात्र स्ट्राईक वर आलाय तो संकेत. 45 धावांचं मोठं आव्हान आणि या 45 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे तो वडाचीवाडी संघाला. समर्थनगर संघाकडे युवा जरी असले तरी अनुभव त्यांच्याकडे खूप आहे. असे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. तर ते दीक्षित पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला चांगला फटका. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय आणि चांगली फिल्डिंग झाली प्रथमेश कडून, परंतु 2 धावा चोरण्यात यश आलंय ते वडाचीवाडी संघाला, संकेत आणि किशोर यांना. येस, मला असं वाटतं की हा सामना आपण खूपच संथ गतीने पाहतोय. थोडस स्पीडअप करायचं आणि लवकर आपण सामना संपवण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण की आपल्याकडे अजून अनेक सामने बाकी आहेत. पुन्हा एकदा दीक्षित सज्ज. यावेळेला चेंडू बॅटची एज घेऊन चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. संघाला लागलेला मोठा धक्का आणि दीक्षित महाडिकने दाखवून दिलाय की मी का श्रीकृष्ण चषकचा मालिकावीर ठरलो होतो. कारण की जशी माझी फलंदाजी अप्रतिम आहे तशी माझी गोलंदाजी सुद्धा अप्रतिम आहे. आणि नक्कीच या वर्षी सुद्धा श्रीकृष्ण चषक 2026 घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे तो दीक्षित महाडिकचा. बॅकफुटवर ढकललाय ते वडाचीवाडी संघाला. चला चला चला, लवकर सामन्याला सुरुवात करूया. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय तो दुर्गेश खताते आणि किशोर. बघूया दुर्गेश आणि किशोरची जोडी. आता मात्र 45 धावांचं मोठं आव्हान आणि या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना बघूया आपल्या संघासाठी काय करतात. दीक्षित महाडिक पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा चेंडू आहे मिसिट. चेंडू हवेमध्ये. बघूया बाउंड्री साठी जातो का? नाही, चांगलं फिल्डिंग झालं या ठिकाणी आणि 2 धावा काढण्यात यश आलंय ते दुर्गेशला.
2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावते आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 5 धावांवरती. 4 चेंडू आणि 5 धावा या पहिल्या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा सज्जा, यावेळेला सुद्धा मिस आहे. चेंडू आहे हवेमध्ये, बघूया कव्हरच्या दिशेने झेल होईल का. झेल मात्र झालाय धवनीला दाहन आणि 1 धाव पूर्ण. नंतर दुसऱ्या धावेचा सुद्धा इथे प्रयत्न आणि मला वाटतं 2 धावा कंप्लीट करण्यात यश आलं ते दुर्गेशला. बॅक टू बॅक 2 धावांसाठी आलेली धावसंख्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 7 वरती. चला धावसंख्या झाली आहे ती 7. काय वाटतं तुम्हाला, दुर्गेश करेल का दीक्षित वरती मात. दुर्गेश पुन्हा एकदा सज्ज. दीक्षित इथे मात्र नक्की युवा असला तरी त्याच्याकडे अनुभव अनेक वर्षांचा, अगदी मला वाटतं वयाच्या लहान वयापासून तो श्रीकृष्ण चषक खेळतोय असा दीक्षित. हो यावेळेला बीट केलंय, पंचांकडे दाद मागितली जाते परंतु निर्धाव चेंडूची सांगता आणि पहिल्या षटका केलं संघाची धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 7. चला 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 थोडस स्पीडअप करा. रुपेश बाटे कर्णधार, मला वाटतं समर्थनगर संघाकडून नवनिर्वाचित कर्णधार या वर्षीचा रुपेश बाटे आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज. 45 धावांचं मोठं आव्हान डिफेंड करायचंय ते आता समर्थनगरला आणि रुपेश बाटे हा सुद्धा श्रीकृष्ण चषक 2025 चा बेस्ट बॉलरची ट्रॉफी ज्याने जिंकली होती तो रुपेश बाटे पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला मात्र सामना आहे तो वडाचीवाडी संघासमोर आणि वडाचीवाडी कडून आहेत ते किशोर आणि दुर्गेश. चला बॅक टू द क्रिकेट, वळूया मैदानाकडे. सामना सुरू आहे पहिल्या फेरीतील 7वा इनिंग आहे, दुसरी षटक आहे दुसरं. रुपेश बाटे यावेळेला पुन्हा एकदा चेंडू मारलाय, लॉंगॉनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होईल का. यस, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि गडी इथे होतोय रनआउट. माघारी जावं लागतंय ते किशोरला. संघाला लागलेला हा दुसरा धक्का. यस, दुर्गेश बाद होत आहेत. दुर्गेशच्या माध्यमातून संघाला लागलेला हा दुसरा धक्का. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ते अक्षय. यस, अक्षयची फलंदाजी गेल्या वर्षी मला वाटतं आपल्याला पाहायला मिळाली होती. हरलेल्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांनी मूर्ती लहान पण कीर्ती महान का म्हटलं जातं हे दाखवून दिलं होतं. तो अक्षय पुन्हा एकदा सज्ज. यस, रुपेश बाटे पुन्हा एकदा सज्ज. बेस्ट बॉलर जे ठरले होते रुपेश बाटे. यावेळेला पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू होता. चेंडू ट्रॅव्हल करतोय पॉइंटच्या दिशेने. बाउंड्री लाईन कडे जात असताना बघूया चौकार अडवला जातो का. येस, बाउंड्री अडवली आहे आणि एका धावेने स्ट्राईक रोटेट होतीये. नाही, 2 धावा पूर्ण करण्यात यश आले ते किशोरला. चला धावसंख्या आहे ती 10. 45 धावांचं मोठं आव्हान. आता चौकार षटकारांची आतिषबाजी नक्कीच करावी लागेल ती किशोरला. या दरम्यान रनआउटच्या माध्यमातून गडी बाद होतोय. किशोरला मात्र माघारी परतावं लागतंय. निर्धाव चेंडूवरती 1 धाव सोडण्याचा प्रयत्न केला अक्षयने आणि किशोरचा इथे मात्र बळी दिला जातोय. किशोर जातोय माघारी. नवीन फलंदाज येत आहेत ते मैदानावरती. कमलाकर. पुन्हा एकदा सज्ज. रुपेश बाटे सामना करेल तो अक्षयचा. ओहो, यावेळेला सुद्धा बीट केले. पंचांकडे साठी दाद मागितली जाते आणि पंचांचा इशारा. गडी बाद. अप्रतिम अशी विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळाली स्वप्नील कडून आणि माघारी जातोय तो अक्षय. यस, रुपेशला मिळालेली विकेट. समर्थनगर कडून स्टार बॉलर, खरोखर ज्याची ओळख ज्याने स्वतः निर्माण केली श्रीकृष्ण चषक मध्ये. गेली अनेक वर्ष श्रीकृष्ण चषक मध्ये अप्रतिम गोलंदाजी केल्यानंतर 2025 मध्ये ज्याला यश लाभलं तो रुपेश बाटे यावर्षी सुद्धा आपल्या संघासाठी स्ट्राईक बॉलरची भूमिका निभावताना
आता नवीन बॅटर मैदानात आलाय तो प्रवीण. पुन्हा एकदा सज्ज रुपेश बाटे प्रवीण याच्या समोर. यावेळेला प्रवीणच्या बॅट मधून सुद्धा चेंडू आहे हवेमध्ये. कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय आणि हा वेळेला पुन्हा एकदा झेल झालाय ड्रॉप आणि 2 धावा पूर्ण करण्यात यश आलंय ते प्रवीणला. नक्कीच मला वाटतं या ठिकाणी जर झेल झाले असते तर रुपेशच्या खात्यावरती आणखी एक विकेट जमा झाला असता आणि पुन्हा एकदा रुपेशची वाटचाल चालू झाली असती ती बेस्ट बॉलरच्या ट्रॉफीकडे. परंतु काही हरकत नाही, इथे कोणाही आपल्या नावासाठी खेळायला येत नाही तर फक्त आणि फक्त आपल्या गावासाठी खेळायला येत असतो आणि तोच रुपेश बाटे पुन्हा एकदा सज्ज सामना करेल तो यावेळेला प्रवीणचा. येस, प्रवीणला पुन्हा एकदा या ठिकाणी चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल कारण आव्हान आहे खूपच मोठं. यावेळेला सुद्धा चेंडू पॉइंटच्या दिशेने मारला होता आणि एक धाव चोरण्यात यश आलंय आणि आता धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या झाली आहे ती फक्त आणि फक्त 13 आणि 2 षटकानंतर संघाची धावसंख्या येते 13. 45 धावांचं मोठं आव्हान आणि या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करतोय तो वडाचेवाडीचा संघ. येस, चला स्पीडअप करायचंय आता. मात्र गोलंदाजी मार्कवर आले ते संदीप माणिक. श्रीकृष्ण चषक 2026 मध्ये यावर्षी सुद्धा पुन्हा एकदा सज्ज तोच जल्लोष आणि तोच उत्साह घेऊन नव्या उमेदीने पुन्हा एकदा संदीप दादा महाडिक. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू होता, पूल केलाय समोरच्या दिशेने आणि एक धाव काढण्याचा प्रयत्न. आता दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल आणि 2 धावा पूर्ण केल्यात. पहिल्या चेंडू नंतर संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या आता होतीये ती 15. चला आता 5 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 5 षटकार जर मारले तर रुपेश माटेंकडून पारितोषिक आहे आणि यावेळेला मात्र पारितोषिक गमावलंय. माघारी जातोय तो प्रवीण. आता 4 चेंडू मध्ये 5 षटकारांची आवश्यकता. जातोय तो मात्र समर्थनगरच्या दिशेने.
चांदोरे लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि जेवढं स्पीड करता येईल तेवढं स्पीड खेळायचं आहे, ही सर्व संघांना नम्र विनंती आहे. चला चांदोरे शिवशक्ती क्रीडा मंडळ चांदोरे यांना विनंती आहे की लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. चांदोरे संघाकडून आपल्याला पाहायला मिळतो तो रुपेश चाचे आणि रुपेश चाचले सोबत असतो तो उदयच्या जोडीला आपल्याला आकाश इंदोलकर, अतिशय अनुभवी असे खेळाडू पाहायला